शब्दांचे वेगवेगळे तत्व किंवा अर्थ अर्थानुसार दाखवले जातात। आता अर्थानुसार दाखवले जातात म्हणजे कसं बघा तुम्ही, घोडा याचा अर्थ काढा, घोडा लागली डोळ्यासमोर येतो सजीव जीव, आणि म्हणून मग आपण त्याला म्हणतो प्लस, त्याचं वैशिष्ट्य सिमेंटिकली प्लस आलं। आणि दुसरं कम्प्युटर, लागलीच आपल्या लक्षात येतं की हा निर्जीव आहे, दिस कम्प्युटर इज इनॅनिमेट, लागलीच आपण म्हणतो दिस इज इन द मायनस सिस्टम। तर असे दाखवले जातात। काही शब्दांना जास्त सिमेंटिक फीचर्स असतात आणि जे काही शब्द आहेत त्यांना जास्तीत जास्त सिमेंटिक फीचर्स असतात। जसं की घोड्याला खूप आहेत बघा, आपण आता मागे चर्चा केली की घोडा ह्युमन पण आहे, ॲनिमेट पण आहे, मेल पण आहे, फिमेल पण आहे, अडल्ट पण आहे। पण आपण पाहिलं तर बुक हे ह्युमन नाही, ॲनिमेट नाही, मेल नाही, फिमेल नाही, अडल्ट नाही, असं काहीच नाही। म्हणून आपल्या असं लक्षात येतं की काहींना जास्त सिमेंटिक फीचर्स असतात आणि काहींना मात्र सिमेंटिक फीचर नसतात, कमी असतात, नसल्यासारखे असतात।